नमस्कार. अद्वैतच्या मदतीने सायली आणि अर्जुनला खूपच मदत झालेली असते. अद्वैतमुळे अर्धे प्रश्न सुटलेले असतात. जेव्हा अर्जुन आणि सायली चैतन्याच्या घरी येतात तेव्हा चैतन्याला ते लॉकेट दाखवतात. तेव्हा लगेच चैतन्य म्हणतो 8 ऑगस्ट 1995 ही तर साक्षीची जन्मतारीख आहे. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो म्हणजे कालिंदी महाडिक आणि साक्षीचा काहीतरी संबंध आहे. शोधावं लागणार या कालिंदी महाडिकला. तेव्हा लगेच चैतन्य बोलतो अर्जुन आपण आता एकच गोष्ट करू शकतो. या कालिंदी महाडिकला जर का शोधायचं असेल तर आपल्याला मात्र नवीन खेळी खेळावी लागेल. काही झालं तरी ती साक्षी आपल्या जाळ्यात अडकली पाहिजे. तेव्हा लगेच सायली बोलते नाही, त्या साक्षीला काही कळताच कामा नये अर्जुन सर. जर का तसं झालं तर ती नक्कीच आणखीन घाबरणार नाही तर सावध होणार. तेव्हा अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही बोलताय ते खरं बोलताय, पण खरं सांगू का, जरा विचार करा मिसेस सायली. जर का त्या साक्षीला धडा शिकवायचा असेल तर आपल्याला या गोष्टीचा विचार करावाच लागेल. तेव्हा लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो पण काय आहे ना, शेवटी या कालिंदी महाडिकला शोधून काढावं लागेल. तेव्हा मात्र सायली बोलते अर्जुन सर तुम्ही काळजीच करू नका, हा कालिंदी महाडिक नक्कीच आपल्याला मिळेल. कुठे ना कुठेतरी तो असणारच. तेव्हा लगेच चैतन्य बोलतो अर्जुन मी ऐकलं होतं, हा कालिंदी महाडिक म्हणजे साक्षीचा मामा तर नाही ना. नक्कीच मला तरी असं वाटतं की हा साक्षीचा मामा आहे, कारण मी तिच्या तोंडून ऐकलं होतं. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो चैतन्य आठवण्याचा प्रयत्न कर, तुला जर का काही गोष्टी आठवल्या तर बरं होईल. चैतन्य प्लीज आठव, तुला आठवतंय का नक्की कोण आहे हा कालिंदी महाडिक? बघ ना जरा आठव. तेव्हा लगेच चैतन्य बोलतो हो आठवतोय ना, पण नक्की कोण आहे तेच कळत नाही, पण एवढं मात्र नक्की की हा साक्षीचा मामा आहे. तेव्हा मात्र अर्जुन बोलतो जर का हा साक्षीचा मामा आहे तर नक्कीच तो इथेच कुठेतरी असणार. तेव्हा लगेच चैतन्य बोलतो नाही, साक्षीचा मामा इथे नाही राहत. काही झालं तरी आपल्याला त्याला शोधावं लागणार. आणि सांकेतिक भाषेमध्ये चैतन्य काहीतरी सांगत असतो. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं प्रिया खूपच घाबरलेली असते. प्रिया स्वतःशीच म्हणत असते काय करू मी, घरातल्यांचा विचार कसाही करू. खरं सांगायचं तर घरातले आता माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाही. तेवढ्यात मात्र तिथे कल्पना आलेली असते आणि कल्पना प्रियाला विचार करताना बघते. तेव्हा मात्र प्रियाला बोलते तन्वी किती वेळा सांगितलं तुला खोटं बोलत जाऊ नकोस, पण तू काही माझं ऐकत नाहीस. बघितलंस ना शेवटी तू एकटी पडलीस आणि कल्पना तिथून निघून जाते. तेव्हा मात्र प्रियाला खूप राग येतो आणि ती स्वतःशीच बोलते झाली, सुरुवात झाली. सकाळ नाही झाली तर टोमणे मारायची सुरुवात झाली. या सायलीमुळे हे सर्व झालंय. आता काय करावं ना तेच मला कळत नाही, पण मला काहीतरी विचार करावा लागणार. काय करू मी, सगळ्यांची मनं कशी जिंकू, मला तर समजतच नाही. आता तर मला काही गोष्टी कळतच नाही आहेत, पण लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली चैतन्यसोबत कुठेतरी आलेली असतात. त्याच वेळेला चैतन्य एका खोलीजवळ जातो आणि त्या खोलीचा दरवाजा ठोठावतो. त्या खोलीचा दरवाजा ठोठावल्यानंतर आतमधून एक म्हातारा माणूस बाहेर येतो. तेव्हा लगेच चैतन्य विचारतो नमस्कार, तुम्हीच कालिंदी महाडिक का? तेव्हा लगेच तो माणूस बोलतो हो मीच आहे कालिंदी महाडिक. तेव्हा लगेच मोठ्याने चैतन्य बोलतो अहो तुम्ही तर साक्षी शिकरेचे मामा ना. हे ऐकताच मात्र तो कालिंदी महाडिक चकित पडतो आणि तो बोलतो तुम्हाला कसं माहिती? हे बघा कुणालाही सांगू नका की मी साक्षी शिकरेचा मामा आहे म्हणून, कारण मला हे सत्य लपवून ठेवायला सांगितलेलं आहे. हे ऐकताच मात्र अर्जुन आणि सायली समोर येतात आणि अर्जुन आणि सायली बोलतात तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? अहो जरा विचार करा तुम्ही. तेव्हा लगेच कालिंदी महाडिक बोलतात तुम्ही कोण? तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार.
तेव्हा मात्र कालिंदी माडिक बोलतो, या ना या सर या, तुमच्याबद्दल खूप काही ऐकलंय. खरं तर साक्षीच्या विरोधात असलेली मधुभाऊंची केस तुम्हीच लढताय ना. माहिती आहे मला पूर्णपणे खात्री आहे की मधुभाऊ निर्दोष सुटणार, कारण तुमच्यासारखा वकील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, त्यामुळे ते हरूच शकत नाहीत. तेव्हा मात्र चैतन्य बोलतो, कमाल आहे तुमची, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे तुम्ही स्वतः साक्षी शिकरेचे मामा आहात तरीसुद्धा केसचा निकाल मधुभाऊंच्या बाजूने लागावा अशी इच्छा व्यक्त करताय. तेव्हा लगेच कालिंदी माडिक बोलतो, हो, कारण ती साक्षी आणि तिचा तो बाप कसा आहे आणि कोणकोणत्या ह्याला पोचू शकतो ना, ते मला सगळं काही माहिती आहे. म्हणूनच कदाचित मी हा निर्णय घेतलाय. म्हणूनच कदाचित मला असं वाटतंय की हो, काही झालं तरीसुद्धा त्या साक्षी शिकरेला शिक्षाही झालीच पाहिजे. तेव्हा लगेच अर्जुन सुभेदार बोलतो, मामा नक्की होणार, तुमच्या मनातील इच्छा मी पूर्ण करणार, पण या गोष्टीसाठी मला जर का तुमची थोडी मदत हवी असेल तर तुम्ही मला ती मदत कराल का. तेव्हा लगेच मामा बोलतात, हो नक्कीच करेन, तुम्ही फक्त मला सांगा काय मदत करायची ते. तेव्हा लगेच मोठ्यानी कालिंदी माडिक बोलतात, अहो बोला ना अर्जुन सुभेदार, बोला. तेव्हा मात्र अर्जुन ते लॉकेट कालिंदी माडिक यांना दाखवतो. तेव्हा लगेच कालिंदी माडिक बोलतो, हे लॉकेट मी खूप हौसेने केलं होतं साक्षी शिकरेसाठी, पण काही झालं तरीसुद्धा तिने मात्र हे लॉकेट कधीच स्वीकारलं नाही. नाईलाज असतो तिच्याजवळ ठेवलं होतं. मी एकदम गरीब ना, त्यामुळे ती आम्हाला पायदळीच तुडवायची, पण मामा म्हणून मी माझं कर्तव्य केलं होतं. हे ऐकून मात्र अर्जुन बोलतो, खरं सांगा, अजून काही गोष्टी माहिती आहेत का तुम्हाला. जर का काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर मला खूप 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 सहकार्य मिळेल. तेव्हा लगेच कालिंदी माडिक सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये सांगत असतो. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, कोर्टाच्या केसचा दिवस असतो. सगळेजण कोर्टात हजर झालेले असतात. साक्षी खूपच घाबरलेली असते. साक्षी ॲडव्होकेट दामिनी देशमुखला बोलते, हे बघा मॅडम, काही झालं तरी मला जेलमध्ये जायचं नाही. प्लीज माझी जेलची मात्र तुम्ही काही करून ते टाळाटाळ करा, मला जेलमध्ये राहायचं नाही. तेव्हा लगेच ॲडव्होकेट दामिनी बोलते, साक्षी तू जरा स्वतःला कंट्रोल कर. तू जर का अशी वागलीस तर काय करायचं. खरं तर मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय. साक्षी प्लीज स्वतःला सावर. त्यावेळेला साक्षी म्हणते, सावरू? कसं सावरू मी स्वतःला, मलाच कळत नाही. खरं तर मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आणि मला तर आता या गोष्टी कळतच नाहीत की कशा हँडल करायच्या त्या. पण काही झालं तरीसुद्धा मी स्वतःला सावरू शकणार नाही म्हणजे नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रा, जेव्हा कालिंदी माडिकची एंट्री कोर्टामध्ये होईल तेव्हा साक्षीची चांगलीच घाबरगुंडी उडेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.